भारत ऑस्ट्रेलिया मॅचसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। अहमदाबादमध्ये 6000 पोलिसांचा फौजफाटा तैनात केलाय, तर नरेंद्र मोदी स्टेडियम बाहेर 3000 पोलीस तैनात आहेत। सोबतच चेतक कमांडो, एनडीआरएफ, रॅपिड ॲक्शन फोर्स स्टेडियम बाहेर सुरक्षेसाठी तैनात आहे। विराट कोहलीच्या तगड्या फॅननं कोहलीचं नोटबुक तयार केलं। कोहली 28 वर्षांचा होता तेव्हापासून हे नोटबुक तयार केल्याचा दावा फॅन करतोय। यात कोहलीच्या करिअरच्या नोंदी ठेवण्यात आल्यात। आजच्या मॅचमध्ये कोहली 51वे शतक ठोकणार असा विश्वास हा फॅन व्यक्त करतोय। भारत ऑस्ट्रेलिया मॅच दरम्यान भव्य ड्रोन शोचं आयोजन करण्यात येणार आहे। या शोसाठी 1200 ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे। मॅच जिंकल्यानंतर या शोचा जलवा दिसणार आहे। भारताचा नकाशा आणि वर्ल्ड कपची आकृती या शोमध्ये तयार केली जाईल। हा शो प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरेल। टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी भारतरत्न सचिन तेंडुलकर अहमदाबादमध्ये दाखल झाले। टीम इंडियाच्या यशासाठी सचिननं शुभेच्छा दिल्या। अनेक माजी क्रिकेटपटूही हा सामना पाहण्यासाठी मैदानावर दाखल होत आहेत। टीम इंडियाला पाठिंबा देण्यासाठी माजी क्रिकेटपटू कपिल देव अहमदाबादमध्ये दाखल झालेत। क्रिकेट आणि बॉलिवूडचं अनोखं नातं आहे आणि म्हणूनच भारत ऑस्ट्रेलिया रंगतदार सामना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात सेलिब्रिटींची हजेरी असेल। यावेळी रजनीकांत, अमिताभ, शाहरुख, रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, आमिर, कतरिना आवर्जून उपस्थिती लावणार आहेत। पुण्यातल्या सिद्धिविनायक मंदिरात टीम इंडियाच्या विजयासाठी गणपतीची आरती करण्यात आली। यावेळी भारताचाच विजय हो असं बाप्पाला साकडं घालण्यात आलं। मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरती करण्यात आली। यावेळी टीम इंडियाच्या विजयासाठी प्रार्थनाही करण्यात आली। टीम इंडियाच्या विजयासाठी कानपूरच्या बालकांडेश्वर मंदिरात होम हवन करण्यात आलं। यावेळी पूजा अर्चा करून भारताच्या विजयासाठी प्रार्थना करण्यात आली। टीम इंडियाच्या विजयासाठी वृंदावनमधील बांके बिहारी मंदिरात होम हवन केले जाते। आजच्या महामुकाबल्यात टीम इंडियाचा विजय व्हावा यासाठी देवाकडे साकडं घालण्यात आले। उत्तर प्रदेशात सीतापूरमध्ये मुलांनी वर्ल्ड कप 2023ची खास रांगोळी साकारली। विविध रंग वापरून या भव्य रांगोळीमध्ये वर्ल्ड कपची ट्रॉफी साकारण्यात आली। उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये एका चित्रकारानं भारताचा कर्णधार रोहित शर्माचं 8 फूट उंच पोर्ट्रेट साकारले। आज भारत ऑस्ट्रेलियामध्ये महामुकाबला होतो, यानिमित्त भारताला चेअरअप करण्यासाठी हे पोर्ट्रेट तयार केले। भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील फायनल मॅचच्या पार्श्वभूमीवर खास वाळू शिल्प साकारण्यात आले। सुदर्शन पटनायक यांनी हे शिल्प साकारले। यातून टीम इंडियाला शुभेच्छा देण्यात आल्या। हे शिल्प तयार करण्यासाठी 500 स्टीलच्या वाट्या आणि 300 बॉलचा वापर केलाय। जरांगेंचं पोलादपूर येथे जोरदार स्वागत करण्यात आलं। यावेळी 101 मशाली प्रज्वलित करून जरांगेंवर पुष्पवृष्टी करण्यात आली। रात्री उशिरा शेकडो मराठा बांधव यावेळी उपस्थित होते। यावेळी जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करण्यात आला। होम ग्राउंडवर मनोज जरांगे भुजबळांना जोरदार उत्तर देणार का याची चर्चा सुरू आहे। 1 डिसेंबर रोजी जालन्यामध्ये मनोज जरांगेंची जिल्हा पातळीवरील भव्य सभा होते। सकल मराठा समाज आणि जालना जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं ही सभा आयोजित केली। 10 लाखांपेक्षा जास्त मराठा बांधव या सभेला हजेरी लावण्याची शक्यता आहे। मराठा समाजाचा मागासलेपण सिद्ध करण्यासाठी किती वेळ लागेल हे आत्ताच सांगता येणार नाही असं मागासवर्ग आयोगानं स्पष्ट केले। पुढे उपोषणाला बसलं किंवा उपोषण स्थळावरून अंतिम मुदत दिली म्हणून न्यायव्यवस्था आणि मागासवर्ग आयोग काम करत नाही अशा शब्दात आयोगानं नाव न घेता जरांगेंना फटकारले। नाशिकच्या येवल्यामध्ये पुढाऱ्यांना गावबंदीचे फलक फाडण्यात आलेत। मराठा आरक्षणाची मागणी करत मराठा समाजानं अनेक गावात मंत्री आणि पुढाऱ्यांना गावबंदी केली। येवल्याच्या मातुलठाण इथल्या गावबंदीचे फलक लावण्यात आले होते। त्या फलकावर जरांगे यांचा फोटो होता। अज्ञातानं रात्रीच्या सुमाराला हा बॅनर फाडलाय। याबाबत सकल मराठा समाजानं शहर पोलिसात तक्रार केली। भंडाऱ्यातल्या शेतशिवारात रानडुकरांनी धुमाकूळ घातलाय। मळणीकरता ठेवलेल्या धानाची रानडुकरांनी नासधूस केली। हा सगळा प्रकार तुमसर तालुक्यातल्या देवणारा इथे घडलाय। दरम्यान शेतकऱ्यांना वन विभागाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे। हवामानातल्या बदलामुळे फळपीक उत्पादनावर परिणामाची शक्यता आहे। दिवाळीपूर्वी गुलाबी थंडीची चाहूल लागते, मात्र हवामान ऋतुचक्रात मोठा बदल झाल्याने यंदा फळपिकाबाबत बागायतदार चिंता व्यक्त करतात। काही भागात काजू आणि आंबा पीक उशिरा नेण्याची शक्यता आहे। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये शेतकऱ्यांना कष्टानं पिकवलेल्या शेतमालाची चोरी करण्यात आली। ही चोरी चक्क शेतकऱ्याच्या मुलांनीच केली। या मुलांनी सोयाबीनवर पाळत ठेवून चोरी करत त्याची विक्री करून त्यातून आलेल्या पैशांनी मौजमजा केली। या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून 4 आरोपींना अटक केली।
तिकडे तिकडे सरा जेवढं तिकडे सरसाल तेवढं. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवास अधिक वेगवान होणार आहे. एक्सप्रेसवेच्या रुंदीकरणाचं काम सुरू झालंय. 6 लेनचा एक्सप्रेसवे 8 लेनचा करण्यात येतोय. त्याच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. महामार्ग रुंदीकरणाच्या पहिल्या टप्प्यात शक्य आहे तिथे 8 लेनचा रस्ता करण्यात येतोय. क्रिसमस निमित्त गोव्याला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी कोकण रेल्वेनं 22 डिसेंबर ते 2 जानेवारी विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतलाय. या गाड्या सीएसएमटी ते करमाळी, पुणे जंक्शन ते करमाळी आणि करमाळी ते पनवेल या स्थानकांदरम्यान धावणार आहेत. नागपूर ते पुणे सुपरफास्ट एक्सप्रेस आजपासून सुरू होती. सुपरफास्ट एक्सप्रेसचा 16 स्थानकांवर थांबा असेल. प्रवाशांची वाढती संख्या पाहता सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पुणे महानगर परिवहन महामंडळानं म्हणजेच पीएमपीएमएलनं दिवाळीमध्ये कोट्यवधींची कमाई केली. दिवाळीच्या दिवसात पीएमपीएमएलनं 9 कोटी रुपये कमावलेत. गेल्या 2 वर्षांच्या तुलनेत यंदा पीएमपीला कमाईमध्ये 3 कोटींची वाढ झाली. दिवाळीच्या 7 दिवसात पीएमपीनं 9 कोटी रुपये कमावलेत. नाशिकच्या चांदवडमध्ये जनावरांच्या चाऱ्यासह मक्याच्या कणसाच्या ढिगाला आग लागली. कुंडाणे शिवारात ही दुर्घटना घडली. साठवून ठेवलेल्या जनावरांचा चारा आणि मक्याची कणसं आगीत जळून खाक झाली. त्या शेतकऱ्याचं मोठं आर्थिक नुकसान झाले. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सेलिब्रिटी माया वाघिणीचा मृत्यू झाल्याची जवळजवळ पुष्टी होते. 16 ते 18 नोव्हेंबर दरम्यान ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापन अधिकारी आणि 150 कर्मचाऱ्यांनी राबवलेल्या शोध मोहिमेत एका वाघाचे अवयव सापडलेत. माया वाघीण दर्शन देत नसल्यानं वनविभागानं शोध मोहीम राबवली होती. आता सापडलेल्या अवयवांची DNA पडताळणी होतीये. पुण्याच्या शनिवार वाड्याचा इतिहास आता डिजिटल ऑडिओच्या माध्यमातून ऐकायला मिळणार आहे. येत्या 2 महिन्यात पर्यटकांसाठी मराठी, हिंदी किंवा इंग्रजीतून शनिवार वाड्याचा संपूर्ण इतिहास ऐकता येईल. यासाठी QR कोड स्कॅनचा वापर करावा लागेल. रायगडच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय नवजात शिशु सप्ताहाला सुरुवात झाली. आरोग्य संस्था आणि समुदायाद्वारे नवजात शिशूंचं पालन पोषण हे या कार्यक्रमाचं घोषवाक्य. नवजात मृत्यू कमी करण्यासाठी या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. कार्यक्रम 21 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. सिंहगड किल्ल्यावरील स्टॉलधारकांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झालाय. वनविभागानं पुनर्वसनाला अखेर परवानगी दिली आहे. सर्व विक्रेत्यांसाठी गडावर जागा निश्चित केली जाणार आहे. 71 विक्रेत्यांचं गडावर पुनर्वसन होईल. अयोध्येतल्या रामाच्या मूर्तीचं काम अंतिम टप्प्यात आलंय. देशातली 3 प्रसिद्ध मूर्तिकार रामाची मूर्ती घडवतात. येत्या 1 ते 2 दिवसात ही मूर्ती तयार होते. रामाचं बालपणीचं रूप या मूर्तीतून साकारण्यात येते. उत्तराखंडमधल्या चारधाम मार्गावर कोसळलेल्या बोगद्यातून 41 मजुरांना काढण्यात अजूनही यश आलेलं नाही. 7 दिवस उलटलेत, मात्र तरीही प्रशासनाच्या हाती अद्याप काहीही लागलेलं नाही. एकीकडे मजुरांना काढण्यासाठी ड्रिलिंग मशीननं बोगद्याचं खोदकाम सुरू आहे, तर दुसरीकडे त्यांच्यासाठी देवाची पूजा अर्चा करण्यात येते. डीपफेक मुद्द्यावर केंद्र सरकार लवकरच समाज माध्यम कंपन्यांबरोबर चर्चा करणार आहे. या कंपन्यांनी डीपफेक विरोधात योग्य पावलं उचलली नाही तर IT कायद्यांतर्गत त्यांना संरक्षण मिळणार नाही, अशा सूचना तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिल्यात. संभाजीराजे छत्रपती यांनी मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण मुद्द्यावर आयोगाशी चर्चा केली. तसंच आयोगाकडे 10 ते 12 प्रश्न मांडले. मराठा समाजाला आरक्षण कसं दिलं जाऊ शकतं, काय शक्य आहे, मराठ्यांना मागास ठरवण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, यावरही त्यांनी आयोगाशी चर्चा केली आहे. जाती जनगणना करून मेरिटच्या आधारावर आरक्षण द्या, अशी मागणी छत्रपती उदयनराजेंनी केली. मनोज जरांगे यांनी साताऱ्यात छत्रपती उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थळी जाऊन भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यावेळी त्यांनी हे विधान केले. मराठा कुणबी नोंदी सापडल्यात, आता आमचा 70 वर्षांचा बॅकलॉग भरून द्या, अशी मागणी जरांगेंनी केली. तर इतकी वर्ष नोंदीचे हे पुरावे कुणी दडवून ठेवले होते, असा सवालही जरांगेंनी साताऱ्यातल्या सभेत केलाय. जाती दंगली घडवण्याचा भुजबळांचा डाव असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलाय. तसंच टप्प्यात आल्यावर भुजबळांची वाजवणारच असा इशाराही त्यांनी दिलाय. जरांगेंची साताऱ्यात सभा झाली, त्यावेळी त्यांनी हा इशारा दिलाय. संभाजीराजे आणि भुजबळांमध्ये ही जोरदार जुंपली. भुजबळांची भाषा पाहता आपण त्यांना शाहू फुलेंचे वारसदार म्हटल्याचा पश्चाताप होतोय, असं संभाजीराजे छत्रपतींनी म्हटलंय. तर राजे आरक्षणात कशाला पडता, असा पलटवार भुजबळांनी केलाय.
छगन भुजबळ यांचं वक्तव्य आग लावणार असल्याचा आरोप अंबादास दानवेंनी केले. भुजबळ उचकवायचं काम करत असून कॅबिनेट मिनिस्टर अशी भाषा करत असतील तरी सरकारची भूमिका आहे का असा सवालही दानवेंनी केला. शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी छगन भुजबळांवर हल्लाबोल केलाय. भुजबळांच्या वक्तव्यानं कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते असा इशारा हेमंत गोडसेंनी दिलाय. शांततेमध्ये सर्व नाशिकमध्ये छगन भुजबळांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न झाला. ते इगतपुरीमध्ये कार्यक्रमासाठी येत होते तेव्हा रस्त्यावर टायर जाळून भुजबळांचा रस्ता अडवण्याचा प्रयत्न झाला. तसंच भुजबळांना काळे झेंडेही दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. सोलापुरात भुजबळांविरोधात संभाजी ब्रिगेड यांनी सकल मराठा समाज आक्रमक झालाय. यावेळी छगन भुजबळ यांचा प्रतिकात्मक पुतळा बनवून त्याला बेड्या घालून पिठलं भाकरी खाऊ घालण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात केलेल्या टीकेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. धाराशिवच्या खेडमध्ये मराठा कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून पुतळा दहन केलं. भुजबळांनी संवैधानिक पदाची पायमल्ली केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मराठा कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर नांदेड शासकीय विश्रामगृहातल्या भाजपची बैठक रद्द करण्यात आली. भाजप बूथ कमिटी कार्यकर्ता बैठक होणार होती, मात्र ही बैठक होत असल्याची माहिती मिळाल्यावर सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते तिथे दाखल झाले. त्यामुळे अखेर बैठक रद्द करण्यात आली. जालन्यात 8 तालुक्यातील मराठा समाजाची बैठक पार पडली. 1 डिसेंबरला जालना शहरात मनोज जरांगेंची सभा होती. त्याचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यानुसार जरांगे सभेआधी शहरात शांतता रॅली काढण्यात येणार आहे. ही सभा राज्यभर रोल मॉडेल म्हणून चालवली जाईल. पुणे नगर रोडवरील जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. कराडे चंदननगर इथल्या महालक्ष्मी लॉन्सवर सकल मराठा समाजाची 20 नोव्हेंबरला जाहीर सभा होती. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी त्या दिवशी सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत जड आणि अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली जाईल. मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीतच दुफळी निर्माण झाल्याचं चित्र आहे. भुजबळांची भूमिका वैयक्तिक आहे. आम्ही त्यांच्या भूमिकेशी सहमत नाही. राज्यातल्या मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले मिळालेच पाहिजे अशी भूमिका असल्याचं पक्षाचे उपाध्यक्ष उदय आहेर यांनी पुण्यात म्हटलं. पुण्यात लेखक नामदेव जाधव यांना काळं फासण्यात आलं. जाधवांनी शरद पवारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यांच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून हे आंदोलन करण्यात आलं. या हल्ल्यामागे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार असल्याचा आरोप त्यांनी केला. छगन भुजबळांनी मुंबईतील सांताक्रूजमधील बंगला हडपल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी केला. हा बंगला फर्नांडिस कुटुंबियांचा असून रहेजा बिल्डरनं बंगला आणि जागा डेव्हलपमेंटसाठी घेतली. मात्र नंतर परस्पर ती जागा परवेज कन्स्ट्रक्शननं समीर भुजबळांना दिल्याचा आरोप दमानिया यांनी केला. तर भुजबळांनी हे आरोप फेटाळले. छगन भुजबळ आणि अंजली दमानिया यांच्यातील वादात सुप्रिया सुळेंनी उडी घेतली. या संवेदनशील विषयात राजकारण नको असं सांगतानाच विधवा आई आणि 3 मुलांना न्याय मिळावा अशी अपेक्षा सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली. सत्तेत असलेल्या लोकांनी यावर उत्तर द्यावं असंही त्या म्हणाल्या. मातोश्री निवासस्थानी शिवसैनिक मोहन यादव यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिवसेनेची सभा असेल तिथे मोहन यादव गाडीनं जातात. त्यांच्या गाडीचा रंग भगवा, मोबाईलचा रंगही भगवा आणि कपडेही भगवे परिधान करत असल्यानं त्यांची एक वेगळी ओळख आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर देशभरात काँग्रेसकडून निदर्शनं केली जातात. बदलापूरमध्ये ठाणे ग्रामीण युवक काँग्रेसनं जोरदार घोषणाबाजी करत तोमर यांच्या राजीनाम्याची मागणी केली. केंद्र सरकार स्वायत्त संस्थांचा गैरवापर करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. उल्हासनगरमध्ये ज्यूस घेण्याच्या वादातून तुफान राडा झाला. या राड्यात तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड लागून तो गंभीर जखमी झालाय. ही सगळी घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली. बदलापुरात 7 जणांच्या टोळीने एका तरुणावर प्राणघातक हल्ला केला. रोहन पाठक असं जखमी तरुणाचं नाव. आपल्या गँगमध्ये सामील हो असं या टोळीनं रोहनला सांगितलं होतं. मात्र रोहननं नकार दिल्यानं त्याच्यावर हल्ला करण्यात आला. येथील आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. अंबरनाथमध्ये एकाच रात्री चोरांनी 2 दुकानात चोरी केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. दोन्ही दुकानातून तब्बल 65,000 रुपयांची रोख रक्कम चोरण्यात आली. त्यामुळे परिसरात पोलिसांनी गस्त वाढवायची मागणी नागरिकांनी केली. अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे यांच्या लग्न सोहळा पार पडला. कुटुंबातील सदस्य तसंच मोजक्या मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत अमृता आणि प्रसाद यांनी लग्नगाठ बांधली. लग्न सोहळ्याचा खास व्हिडिओ दोघांनी सोशल मीडियावर शेअर केला.
लाल मातीतली कुस्ती म्हणजे